प्रश्न क्रमांक 1 आहे, ऋण प्रभारित कणांना काय म्हणतात? तर ऋण प्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात. यांचा चार्ज निगेटिव्ह असतो. याची शोध केली आहे जे थॉम्सन. तर प्रोटॉन यांना धनप्रभारित चार्ज म्हणतात, म्हणजे यांचा चार्ज पॉझिटिव्ह असतो. न्यूट्रॉन म्हणजे प्रभाररहित, त्यांना कोणताही चार्ज नसतो. खालीलपैकी कोणता उदासीन वायू आहे? तर खालीलपैकी मिथेन हा उदासीन वायू आहे, कारण मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4, म्हणजे या कार्बनची चारही व्हॅलेन्सी हायड्रोजनने पूर्ण केलेली असते, म्हणून हा उदासीन वायू असतो. डेसिबल या एककाने काय मोजतात? तर डेसिबल या एककाने आवाजाची तीव्रता मोजतात. प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक म्हणजे लक्स. दाब हे पास्कलमध्ये मोजतात, तर उष्णता जूलमध्ये. जर शरीराची उष्णता असेल तर ते कॅलरी किंवा किलो कॅलरीमध्ये मोजतात. रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? तर रेफ्रिजरेटरचा शोध पार्किन्स याने लावला. क्षयाच्या जंतूचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे क्षयाच्या जंतूचा शोध कॉक याने लावला. सूक्ष्मदर्शकाचे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे? तर सूक्ष्मदर्शकाला इंग्रजीमध्ये मायक्रोस्कोप असे म्हणतात. सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप. मायक्रोमीटरने सूक्ष्म अंतर मोजतात, तर फोटोमीटरमध्ये लाईटची इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजतात. खालीलपैकी कोणते तत्व वनस्पतीसाठी सूक्ष्म पोषक नाही? तर खालीलपैकी मॅग्नेशियम हे सूक्ष्म पोषक नाही, कारण ते मॅक्रोन्यूट्रिएंटमध्ये येतात. तर लोह, झिंक आणि मॅग्नीज हे मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये आहे. खालीलपैकी कोणते भूमिगत पाणी प्रदूषण करणारे अजैविक प्रदूषण आहे? तर खालीलपैकी आर्सेनिक हा भूमिगत पाणी प्रदूषण करणारा अजैविक प्रदूषक आहे. हिरा चककदार दिसतो कारण त्याच्यामध्ये पूर्ण आंतरिक परावर्तन होते, म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होते. अतिमद्य सेवनामुळे कोणत्या जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो? अतिमद्य सेवनामुळे B1 चा अभाव निर्माण होतो. राऊत सार्कोमा विषाणूमुळे कोणता रोग होतो? तर राऊत सार्कोमामुळे कर्करोग होतो, म्हणजे कॅन्सर हा रोग होतो. तर एड्स हा HIV व्हायरसमुळे होतो. समुद्रातील कोणत्या प्रारूपापासून मोती मिळतात? समुद्रामध्ये ऑयस्टरपासून मोती मिळतात. ते कुठे तयार होतात? तर शिंपल्यामध्ये मोती तयार होत असतात. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? तर खालीलपैकी अ जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे. त्याच्या अभावामुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. बी सत्वांच्या जीवन अभावामुळे बेरी हा रोग होतो. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. तर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदूस हा रोग होतो. मूळदूस हा रोग कोणत्याच्या अभावामुळे होतो? आताच पाहिलं आपण, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदूस हा रोग होतो. सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटात येतात? तर सर्व योग्य दाता म्हणजे ओ या गटाला सर्व योग्य दाता असे म्हणतात. AB हा सर्व योग्य ग्राही गट आहे. डॉट्स उपचार पद्धती कोणत्या रोगासाठी वापरतात? तर डॉट्स उपचार पद्धती क्षयरोग म्हणजेच TB साठी वापरतात. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर H1N1 हा विषाणू स्वाईन फ्लूशी संबंधित आहे.
तर एड्ससाठी HIV. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? विद्युत दिव्याचा शोध ग्राहम बेल यांनी लावला. विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? विद्युत दिव्याचा शोध एडिसन यांनी लावला. ऑर्निथोलॉजी शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर ऑर्निथोलॉजी शास्त्र पक्ष्यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. जीवाणूच्या अभ्यासाला म्हणतात बॅक्टेरियोलॉजी. फुलांच्या अभ्यासाला म्हणतात फ्लोरिकल्चर. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरली जाते? CH4 रासायनिक संज्ञा ही मिथेनसाठी वापरली जाते. कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे? तर कावीळ हा रोग यकृताशी संबंधित आहे. मीठ यासाठी रासायनिक नाव काय आहे? तर मीठ साठी रासायनिक नाव आहे सोडियम क्लोराईड. त्याचा फॉर्म्युला आहे NaCl. प्रकाश वर्षे कशाचे एकक आहे? तर प्रकाश वर्षे हे तारे आणि पृथ्वी या ताऱ्यापासून पृथ्वीला प्रकाश पडण्यासाठी अनेक वर्ष लागतात. तर ते अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्षे वापरतात. म्हणजे प्रकाश वर्षे हे अंतराचे एकक आहे. खालीलपैकी कोणता रोग आई वडिलांकडून रुग्णाला अनुवांशिकरित्या प्राप्त होतो? तर सिकल सेल ॲनिमिया हा रोग अनुवांशिकरित्या प्राप्त होतो. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी मांडला. रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी गंधकाचा वापर केला जातो. MKS पद्धतीमध्ये चाल या भौतिक राशीचे एकक कोणते? तर चालचे एकक आहे मीटर पर सेकंद. मीटर पर सेकंद स्क्वेअर हे कोणाचे आहे? तर ॲक्सलरेशन म्हणजेच त्वरण, याचे एकक मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. तर चालचे मीटर पर सेकंद. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होते? तर माध्यमात कणांच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होते. कर्करोग कशामुळे होतो? तर कर्करोग हा विषाणूमुळे होतो.